जे जयाजी पंढरीनाथा समचरणी भक्तता पश्यविता कटी करना सागरी दृष्टी ठेविता होशी रंजिता मुनी मानसा ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्ती सार मागले अध्याय कथानुसार परम कृपे वदविला त्या कृपेचा बोध सबाळ ब्रह्म उद्दी पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता वगी दाटली ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्य रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतली से जननी ते मनाशी मनया कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू। रात्रच्या आद्यामध्ये मैनावतीला जे असलेला आपला गुरु प्रसन्न करून घेतलेला आहे त्याचा अनुग्रह घेतला। आपण अनुग्रह घेऊन त्या ठिकाणी कृतांत झाली। मग आपण कृतांत झाली मात्र एक माया त्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि माया म्हणू लागली बाबा माझा उद्धार झाला मात्र माझ्या लेखाचं काय होईल। अहो लेखाचं काय होणार आहे। मया देखत जे असलेलं माझ्या पतीचं सुद्धा जे असलेलं काळानं घर्षण केलेलं आहे। तशीच गती त्याच्या जे असलेली का तर मुलाची होईल की नाही अशी मायानं प्रेमानं त्या ठिकाणी मुलाचं भविष्यातलं जे असलेलं सार्थक व्हावं याकरता आई त्याची जी असलेली तळमळ कशी करू राहिली ते दुसऱ्या वैत आहे का। जव जव पाय त्यात दृष्टी तव तव वियोग वाटे पोटी हृदय कवळुनी जठर वेष्टी होत असे मोहाने। जेव्हा त्या ठिकाणी दृष्टी मुलावर पडावं त्यावेळेस मनातला हेतू असा होता दिसण्याकरता चांगला स्वरूपान आहे मात्र काळाची ज्या वेळेस झ्याक येईल ना ते कोणी त्या ठिकाणी काळापुढे काळाची ज्याच्यावर रूढी पडली ना ते तिथं मोठा म्हणणार नाही छोटा म्हणणार नाही का गरीब म्हणणार नाही का कोणता आमदार म्हणणार नाही का झ्याप पडल्यावर कोणी तिथून सुटका सुद्धा करू शकत नाही। मग सुटका करायची असेल तर नाम पाहिजे। नामापासून अनेक लोकांचा सुटका झालेली आहे यमाचा प्रश्न लागला नाही मात्र नाम न घेणाऱ्याचा नाही का नाम न घेणाराचा आजपर्यंत कवाय कोणाचा सुटका झाली नाही हे कोणाला कळालं आईला कळालेलं आहे। म्हणून आई आपल्या मुलाच्या मोहासाठी किंवा त्याच्या पुढच्या दुखासाठी एक मनातले मनात उद्विग्न झालेली आहे। आहा पुत्राचे चांगुलपणा दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी। मनातले मनात विचार आहे आणि मनातला विचार त्या ठिकाणी काय म्हणू लागले दिसण्याकरता माझा मुलगा किती सुंदर प्रकारचा आहे मात्र एवढं चांगुलपण मला त्याचा मोह आहे ये मला मोह आहे का। चांगला माणूस सगळे जाऊ द्या याला राहू द्या म्हणायचा म्हणणार नाही। म्हणून काळाची ज्या वेळेस उडी येईल तर त्या उडीमध्ये ज्या असलेला घेऊन गेल्याशिवाय आजपर्यंत कोणाला राहिला नाही। फक्त नामधारक काही आहे किंवा गुरुनं त्याचा जे असलेला हे मवाय असं जर म्हणलं तर त्याला कोणी करू शकत नाही का। असा विचार मैनावतीला त्या ठिकाणी लेकाच्या मोहामुळे जे असलेला होऊ लागलेला आहे। उत्कृष्टपणे करवनी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परिवनी बळे लागल्या काष्ट केवियचे काळाग्नी। अहो किती जरी करता एखादं झोपडच म्हणा है की नाही कष्टानं त्या ठिकाणी लाकूड आण फाटान
सगळं त्या ठिकाणी उभा आहे. मग आता त्या ठिकाणी वणवा लागला. वणवा लागल्यावरती कुठे टिकणार आहे? म्हणून या ठिकाणी जे असलेलं जसं जाळून भस्म होतं तसा मनुष्य देहाला सुद्धा एकदा जर काळ लागला तर जाळण्याकरता नाही का, त्याला विलंब जसा अग्नीला लागला नाही तसा काळाला सुद्धा आपला मृत्यूकाळ नेण्याकरता कोण्याही प्रकारचा उशीर लागत नाही. आपण त्याच्या ताब्यात आहो असा त्याचा विचार होऊ लागलेला आहे. पहा पल्लव पत्र झाड अति विशाळ लावला पाड परी गाभारी वेष्टिता भिरुड उषाची काळ बैसला. नाही तर भयानक जे असलेलं झाड आहे, पालेदार आहे, डेरेदार आहे, आवाढव्य वाढलेला आहे. मात्र मधल्या गाभ्याला जर हे की नाही, पहिला आपलं वळंबा म्हणायची, मग तसा जर कोप लागला ना तेवढं झाड सुद्धा खलास करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मग तसा ज्या झाडाला वळंबा आहे तसा काळरूपी वळंबा या जीवाला आहे. आणि ते जर एकदा लागला तर मनुष्य राहू शकत नाही. जसं झाड राहिलं नाही ना तसं मनुष्य सुद्धा राहत नाही. म्हणून काळापासून सावध होण्याकरता एक नाम पाहिजे असं तिचं मनाचा मनोरथ आहे. तन्याय दिसून येत वाया जाईल आयसा सुत की कद्रू लागी चोखट अमृत फिकरपणे मिरविले. जसं त्याचं झालं त्याच न्यायाप्रमाणे नाही काय माझ्या लेखाचं होईल असा मोह दटलेला आहे. मग या तावडीतून यमाच्या सोडण्याकरता सनात झालं पाहिजे. नामामध्ये जास्त त्याला तल्लीन राहिला पाहिजे. गुरुकृपा झाली पाहिजे. अशा मनातला हेतू अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी येऊ लागलेले आहे. की यज्ञ करून कच्च दुर्घट संजीवनीचा केला पाठ परी देवयानीचा शाप उल्लाट यत्न व्यर्थ तो झाला. अहो कच्च्यानं जे असलेलं अनेक कष्ट भोगावं लागले त्याला आहे की नाही. सोपं भेटलं का गेल्या नाही तर राहावं लागलं. 2-3 वेळेस तर बापू आहे की नाही जावावं लागलं तरी त्याच्या देवानीच्या मुलं आलं की व्हावं लागलं. मग एवढे कष्ट खाले तेव्हा संजीवनी मंत्र तरी शेवटी भेटला मात्र उपयोगी आला का नाही. शेवटी तिचं मन मोडल्याबद्दल तिनं शाप दिला म्हणून तो सुद्धा निष्फळ ठरला आहे की नाही. असं कोणतंही कार्य करण्याकरता जितीनं जरी केलं तर त्याला सहकार्य लागतं आहे की नाही. तसं माझ्या गुरुचं जर माझ्या मुलाला सहकार्य भेटलं तर काळ सुद्धा काही करू शकणार नाही. एवढं योग बुद्धीनं त्या ठिकाणी मायगुणू लागलेली आहे. सुंदर जाया कर्मेदारिणी परिपती भयाचा धाक मनी देवी तू उशाशी काळ बैसोनी सकळ जना मिरवला. अहो त्या ठिकाणी सुंदर प्रकारची नारी आहे. मात्र वागणं थोडं वेगळं होतं. मात्र धाक कोणाचा होता? पूर्वीच्या काळातला आहे की नाही. पूर्वीच्या काळातला मालकाचा धाक राहायचा. काही बाया दरोजात मालकाचा बूट वाजल्यावर हातातला तांब्या खाली पडत होता. एवढा धाक होता लोक. आता धाक देत होते मात्र बायात भेटणार झाले तर बायकात भेटणार ना म्हणून म्हणायचं तू कसंही भाग बाबा नाही काय आंबट कर की खरट कर नाही का तुलाही चांगले असं म्हणावं लागेल बरं का. हेम कुसुम सेद मृदुलाकार परी उसा घालून निजे विकार ते सुख निद्रेचा व्यापार सुखालाय केवता. जाग्यावर गाद्या पाठ टाकल्या नाही काय. तकवाय चांगला दिला उशाला. मात्र ऊस तखव्याच्या नावचा साप आणला आणि साप दिला उशाला. वरून 10-5 कूलर लावली. झोपा म्हणले. आता अहो किती सोय केली तर ते उशाचा बोवा दिसायला ना झोप येईल का त्याला तितकी सोय केल्यावर है की नाही. सोय केल्यावर येईल का. उशाला साप आहे हे कव्हा डंकेल आणि कव्हा हा आत्मा घेऊन जाईल. मग तसा
हे आपल्या सुद्धा माग काळ रूपी जे असलेला साप आहे. आणि म्हणून झोप कोणला आपल्याला यावी बरं का. आता आपण गेले मुटकून झोपतो, आपल्याला काळाचं भेव राहिलं नाही. कारण का व्हायचं जायचं. मग आता माईला काळजी लागली, म्हणू लागली काळ हा हुशार आहे, कोण्या दिवशी डौस करी. आणि माझ्या लेकराला मी एवढं माईला जे असलेलं हित वाटू लागलेलं आहे. मग हित करायचं कसं नाही का. याच माणसापासून होणार, माझ्या गुरुपासून होणार. मला जसं सनात केलं तसं माझ्या मुलाला व्हावं एवढं हित करणारी आई आहे. म्हणून बोलू लागली. न्याय झाले राजवैभव अपरिमित, परी काळ चक्राची सबळवात, ब्रह्मन करीत असे पै. माझा मुलगा काय साधा सुद्धा नव्हता. राजा आहे, राजवैभव आहे, ऐश्वर्य आहे. कोण्या गोष्टीची कमी नाही. कोण्या गोष्टीची कमी नसल्यावर काही वाटाव की नाही. मात माय जाणती होती, स्वतः आधी आपला उद्धार केला. म्हणून तिला धनाचं अजाबाद तुच्छ आहे. धनाची प्रौढा नव्हती. म्हणून कशाची प्रौढा, या जन्ममरणाच्या खात्यातून माझा मुलगा जे असलेला मुक्त व्हावं शेत तिच्या मनाला काळजी वाटली. म्हणून त्या काळजीमुळे काय बोलू लागली. आयशी सदा सर्व काळ, चित्ती वाये माय तळमळ, परी सुताशी बोध कराया बळ, अर्थ काही चालेना. मनात जी असलेली रात्रंदिवस तिच्या चिंता उत्पन्न आहे. काळाच्या तावडीतून जे असलेला माझा मुलगा वाचावा हे खरंय. कोणाचा हेतू आहे, माईचा हेतू आहे. मात्र पोरग कोण आहे, राजा आहे. राजा बोले दाढी आली है की नाही. त्याच्या पुढे बोलण्याची ताकद नाही ना. म्हणून त्या ठिकाणी विचार करू लागली. नाही बोलू तर पोरग वाया जाईल, आणि बोलू तर राजा आहे. मानतय की न मानतय की, अशा विचारामध्ये त्या ठिकाणी आई पडलेली आहे. तव कोणी एक दिवसी, शीतकाळ माघ मासी, उपरी परिचारिकेसी, उष्ण घेत बैसलीसे. काही दिवस अशा विचारात गेले. आणि विचारात गेल्यावर थोडा आता कशी थंडी वाजायची. माणसं इकडे दडाली. बाहेर बस म्हणलं कोणी बसणार नाही काय. आणि उन्हाळ्यात तिथं बस म्हणा, बाहेर बसतो. आपोआप त्या थंडीमुळे ती त्या ठिकाणी तिला माडी असं है की नाही, माडीवर जाऊन बसलेली. माझी एकटी बसली नाही, तिची परिचारिका संग होती. आणि माडीवर जाऊन बसल्यावर काय झालं पुढच्या वेळेत ऐका. ते संधीत गोपीचंद, चौकी उभागी सकळ स्त्री वनंद, वेष्टुनी स्नान कराया सिद्ध, चंदन चौकी बैसला. राजा म्हणल्यावर करते आपल्या खाली बसून थोडाच करायचा. मस्त चौरंग घातलेला आहे, चौरंगावर बसलेला आहे नाही का. आणि त्याच्या पटराण्या होत्या. पटराण्या किती होत्या बापू, 700 बायका होत्या. मग कोणाला वाटू लागले मी मालकाला पाठ घासून आंघोळ घालावं, पाठ घासावं लागल. कोणला वाटू लागले मी पाय घासू काय की है की नाही. कोणला वाटलं डोसका घासू काय की, कोण्या तिलानं घासू, कोण्या अनेक साबणानं घासू. आता घासीत असतील बाया इथल्याची, आपल्याला काय माहित नाही है की नाही. म्हणून ते म्हणू लागले की आता एवढा अट्टहास त्या ठिकाणी राजाचा चाललेला आहे. आणि एवढा अट्टहास चाललेला कोण पाहिले, वरी बसलेली माय पाहिली. मग कसं म्हणाले. चंदन चौकी परित्य कैसी, हेमत गटी रत्न जैसी, दडाव कोंदणी नक्षत्रासी, राजवरंदी चमकतसे. चौरंग हे बापू आपल्या चौरंगावर नाही लग्नात दिलेले हे काय. चम 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 असा जसं काय बावण कशी सोना असावं, जसा झळीत पिवळा चौरंग दिसतंय तशा प्रकारचा चौरंग आहे. वरी बसणार आहे बुवा तसाच. त्याचं वर्णन मागही केले आहे की नाही. अजून पुढे करतील. माता त्या असलेला एवढा वैभव का सांगायले है की नाही. अहो आपण साधारण असून आपल्याला गुरु करावं अशी भावना राहिली नाही. म्हणून राजा एवढा आहे
आणि माय त्याचं कसं हित करायची या दृष्टांतावरून आपण सुधारलं पाहिजे असं त्याचा भावार्थ आहे. सकळ काढून अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत दंत धावन चौकीवरी बैसला. राजा म्हणल्यावर अंगावर अनेक भूषण आहेत नाही काय, सगळे भूषण त्या ठिकाणी बाजूला केलेले आहेत. मग त्याच्यावर बसलेला आहे. असा आंघोळीचा थोडा थाट सांगू लागले. बोला. तो सौदव परी मैनावती झाली स्वसुता ते पाहती देखिला जैसा पूर्ण गबसती ते दामाजी डवरला. चढाय बायाचा थाट आहे की नाही. सगळ्या बायका 700 बायका आहेत. प्रत्येकीला वाटू लागलं मी काहीतरी मालकावर जे असेल पाणी तरी टाकावं, कोणाला वाटते पाठ घासाव, कोणाला पाय घासाव नाही का. अनेक अनेक काहीतरी आपला प्रश्न झालाच पाहिजे असा यायच्या भावना, एवढं प्रेम त्याच्यावर. मग प्रेम असलेलं याचं चाललेलं आहे. हे चौरंगावर बसलेलं आहे. कोणी पाणी घालत असेल, कोणी चोळीत असेल. मात्र मायवरी होती. माय तिथून ज्या असलेली मग आता आपल्या मुलाकडे कशी कशी पाहू लागली दुसऱ्या वैत आहे. राजसेवकांच भवते वेष्टन परिचारिका वाहती जीवन परी त्या मंडळात नरपनंदन चांगुलपणी मिरवतसे. प्रधानजी लोक भोवताला अवताला आहेच. काही परिचारिका पाणी आणून द्याला आहे की नाही. शे बसल्या बसल्या पाणी टाकाया होत्या. त्याला पाणी आणून द्याला. गरम म्हणलं गरम, थंड म्हणलं थंड नाही काय. शे त्याच्या हाताखालच्या बाया. एवढा वैभव कशा प्रकारचा आहे हे वैभव आपल्याला या वयामध्येच दाखवू लागलेले आहे. जैसा पार नक्षत्र पंक्ती आवानी उडू गणपती की हेम चौकी कोदन्न स्थिती रत्न तेजी मिरवता. असं चांदण्यामध्ये चंद्रमामा शोभिवंत दिसतो किंवा रत्नामध्ये हेम नावाचं रत्न आहे की नाही. हेम नावाचं रत्न सगळ्यापेक्षा शोभिवंत असतो. त्याच प्रकारचं दिसू लागलेलं आहे. आईचा पाता सोनंदना मोहे आले उदर वेष्टन तेने लोटले अपार जीवन चक्षुतुनी झलाटले. पाहिलं मैनावतीनं वरून वैभव चाललेला आहे. आनंदाचा सोहळा आहे. कोणाला आनंद झाला खायचे. मात्र माय त्या ठिकाणी मोहातून विलिप्त झालेली होती. कारण का तिनं स्वतः गुरु केलेला होता. गुरुचा अनुभव होता. या वैभवाचा त्याग वाटू लागलेला आहे. तुम्हा आम्हाला या वैभवाचं प्रेम वाटतं है की नाही. अंगावर भारीचे कपडे असले तरी प्रेम वाटतं. अंगावर डागडागिनी असली प्रेम वाटतं. मात्र सिद्धीला पावलेल्या माणसाला त्याचं प्रेम वाटत नाही. म्हणून ती सिद्धीला पावलेली होती. म्हणून त्याचं प्रेम वाटणं गेलं. म्हणून त्याचं दुःख वाटलं. आणि दुःख वाटल्याबरोबर लेकाचं हित याच्यात नाही. लेकाचं हित याच्यामध्ये अजाबात नाही. शेवटी काळ सपाटा मारेल म्हणून दुःख त्या ठिकाणी वाटलं. आणि दुःखामुळं तिच्या डोळ्यातल्या अश्रू टपटप असे गळू लागलेले आहे. परी ते बुंद अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद चातकाते स्पर्शावयात धावले. आईच्या डोळ्यातून थेंब जे असलेले पडू लागले. आणि ते त्या ठिकाणी थेंब असे टप 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 पडत आहे. आणि हा गोपीचंद खाली आहे. ते थेंब याला स्पर्श करण्याकरता धावू लागलेले आहे. मनाल बुंद चक्षुदकी नोहे उरते सत्कर्म वाकी उत्तम फळाते लक्षुनी शेकी व्यक्त जले ते अंगासी. मुंडनवती ते चिंतामणी हरुष केला भवकाचनी की करतांत भया ते संजीवनी भूप शरीरा आदळले. ते जे असलेले डोळ्याचे अश्रूचे थेंब त्या ठिकाणी
माईच्या डोळ्यातून त्या ठिकाणी तरावलेले आहे आणि ते नीट थेंब आला आणि शिव उघडाभूत होऊन बसलेला होता आंघोळी करता. ते थेंबीच्या अंगावरती असलेले पडलेले आहे. पडल्याच्या नंतर काय झालं बापू? की अर्के पीडित भारी नृपजन वेष्टला नगरी तै ते उतरले घन मनहरी बुंद केस धरोनिया बुंदवेश की काळ चुदेचा पेटला नळा तेने शरीर झाले विकळ ते संधीत होनी कृपाळू कामधेनु उतरली की दरिद्राचे अतिवेष्टन तैसा येते मिरविला कुबेर येऊन तन्याय सुबुंद घन रावरदई आदळले. गरिबीनं दान दिला माणूस आणि कुबेरच त्याचा पावला होऊन आला. नाही काय कुबेराला काय घ्यायचं घे बापू तुला. आता तेवढा धनाडे माणूस आल्यावर काय कमी. तसा हा बुंद जे असलेला डोळ्यातला थेंब पडलेला आणि ते त्या ठिकाणी आला आणि याच्या अंगाला प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे. शरीरी होता बुंद लिप्त परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून उर्धव करुणी मूर्धा ते नभा लागी विलवकी. अंगावर थेंब पडल्यावर गोपीचंद असा त्या ठिकाणी बुद्धिवंत होता. ठीक आहे. कोणी कोण थेंब आला त्याला कळालं. त्याला वाटलं वरून जे आलेलं आहे नाही का आकाशातून थेंब आला म्हणून वरी तोड करून पाहू लागला. कोणीकडे ढगत नाही ना ढगातला थेंब पडला असेल असं त्याचा मनातला भास आहे. हृदय होनी राव शंकित मने बुंद कैचा उद्भवला येत तरी अंबर झाले असेल व्यक्त घन मंडळ आगळे. या ठिकाणी वरी पाहिलं तर काही दिसत नाही. अंगावर तर थेंब पडलेला कळाला नाही का. मग म्हणून आकाश या ठिकाणी जे असलेलं ढगाळ नाही कुठं ढग दिसत नाही पाण्याचा थेंब तर पडलेला आहे अशा मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे. मनमुनी मुर्धव करुणी द्रष्टी पाता झाला नभा पोटी परी ते निर्मळपणे वृष्टी झाली कोठुनी म्हणतसे. वर तोंड करून त्या ठिकाणी पाहत आहे मात्र ढग तर आकाश निर्मळ अशा प्रकारचा आहे. ढगाचा पता कुठं दिसत नाही. मग मेघाची वृष्टी या ठिकाणी झाली कशी अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार करू लागला. ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभविती तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली. असा विचार करू लागलेला आहे. विचार करता करता नजरेसमोर जी असलेली आई आली तर आई त्या ठिकाणी मधल्यामध्ये फुंदू लढू लागलेली आहे. हे असं त्याच्या दृष्टीला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. करीत होता दंत धावान तैसाची उठला नरपनंदन उपरी तोरा वेगे चढून माते पासी पातला. मारलेले त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिलं नाही का. ती का मोठ्यानं लढली नाही मात्र जागचे लागली लढलेलं त्याला दिसलेलं आहे. दिसल्याबरोबर एवढं वैभव त्या ठिकाणचं नाही का. एवढ्या 700 बायका आंघोळ घालायलेल्या कोणी घासीत आहे कोणी पाणी घालीत आहे मात्र सगळ्याला बाजूला सारलं आणि तेवढ्या प्रेमातून उठून जे असलेला सरसरन जे असलेला माडीवर त्या ठिकाणी गेलेला आहे. माईच्या जवळ जाऊन काय करू लागला. जाताची पदी ठेवून या माता उभा जोडून हसता मनी सांगजी कवनारता उचंबळलीस जननी. आईच्या जवळ गेल्याबरोबर नाही का साष्टांग नमस्कार केला. पायावर मुंडकं ठेवलेला आहे आणि मग उठून उभा राहिला आणि माईला विचारू लागला आई तुला लढण्यासाठी दुःख कोणतं झालेलं आहे काय कोण दुःख दिलं ते मला सांग अशा प्रकारचा बोलू लागला. मज सारका तू ते सुता राज्याधीश
विषम ही व्यक्त ऐसा सुनी दुःख पर्वत कोठून उदेला तव चित्ती. हात जोडून मायला विनंती करू लागलेला आहे. माय, मी तुझा आजी असलेला मुलगा आहे, राजा आहे, एवढं वैभव आहे आणि एवढं वैभव असतावळी तुला दुःख कशाचं झालेलं आहे, नेमकं कोण दुःख दिलेलं आहे, अशा अनेक प्रश्नांना माईला विचारू लागलेला आहे. पाय पाय प्रतापागळा नवर नवे बळ बळियांकितमयी पाळा निर्वती दर्पक दर्प केवळा कर भाराते योजिती. अहो या ठिकाणी जे असलेला काय मोह कोण्या प्रकार उन्नत आहे का? माझं नाव जर घेतलं त्या सृष्टीवर दुर्जन एकही राहणार नाही. सगळे दुर्जन थरथर कापतात. महामार राजे लोक मला कारभार आणून देतात, नाही काय, कारभार त्या ठिकाणी आणून देतात. एवढा धाक समजायला आहे. मग एवढं धाक असतावळे तुला नेमकं दुःख कशाचं झालं, अशा प्रकारचा विचारू लागला. ऐशियस ताबळ संपत्ती बोलले कोणी दुःख सरिती तरी मम कोपाचा दाक गबलती सावरेल कोणाचे. एवढं असतावळी, एवढं वैभव असतावळी, मी नीतीनं वागतावळी तुला दुःख दिलं कोण? अरे माझा राग एक आग्नी आहे, आग्नी, आणि आग्नी पुढे जे असते कोणी टिकल का, नाही का? नेमकं दुःख दिलं कोण, अशा अनेक प्रश्न माई पुढे करू लागलेला आहे. जेने पाहिले असेल नयनी उगीच तीव्र दृष्टी करोनी तरी तयाचे क्षणे चक्षु काढोनी तव करी माय वपिन गे. नाही तुला बोलला नसत, शिवी दिली नसत, घुरकून बोलला नसत, नुसतं डोळेच वाचले असते. डोळे जरी वाचलेलं नावसा त्याचे डोळे उपसून मी तुझ्या हातात देईल, आहे की नाही? असा आईला आपल्या जे असलेले अनेक प्रश्नानं त्या ठिकाणी मोहित होण्याकरता बरेच शब्द त्या ठिकाणी टाकून, नाही काय, आपलं प्रेम किती आहे हे त्या ठिकाणी त्याच्यातून उत्पन्न करून दाखवित आहे. किंवा दाविले बोटी तरी तीच बोटे काढी नस्यवटी तरी कवन अर्थ उदेला पोटी रुदन कराया जननीये. डोळ्यानं धाक दाखिला नसला तर बोटानं दाखिला असेल. कोण बोट जर दाखिला असेल त्याचं बोट छटल्याशिवाय अशा अनेक प्रकारच्या कल्पना, नाही काय, माईनं सांगावं या हेतूसाठी गोपीचंद आपल्या आईला विनंती करून विचारू लागलेला आहे. अष्टविशंती स्त्री मंडळ की त्यांनी वपिले कडवट फळ तरी शिक्षा करून तया सबळ मोक्ष पंथाम मिरवी. 800 बायका म्हणाली यावेळी. 2800 2800 बायका आहे आणि 2800 बायकांमधून एखादीनं जरी, नाही का, शिवी दिली असेल, नाही नाकमुष्टी मारली असेल किंवा बोटाने काही खून केली असेल तसा एवढ्या असल्या तरी बी जिनं केलं तिला मी शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही, असं आपल्या माईला त्या ठिकाणी बोलत आहे. किंवा माझी द्रष्टी शेवेशी उदया पावला अंतर शशी म्हणून उदय शोकानिशी दर्शविली त्वा माते. माझ्याकडून काही सेवा, हे माझ्याकडून काही सेवा कोण्या प्रकारची काही कमी पडली असेल, कमी पडली असते तरी मला सांग, है की नाही? असा त्या ठिकाणी जो असलेला मुलगा बोलू लागलेला आहे. तरी कोणता कवनारता माते वदे प्रांजळवत कामनी वेद कसेल चित्त तोची वेद निवटी नवी. कोणतं काम आहे ते काम सांग. मनामध्ये काही हेतू असेल तर मी कसं पोराला सांगू असं म्हणायचं नाही. जे हेतू झाला असेल ते सुद्धा सांग,
ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या आईला बोलत आहे. मनशील कार्याय तोरा करुण शके सूत पामर तरी हा देह वेंचुनी समग्र अर्थ तुझा पूर्वीन मी. तू मनात म्हणशील हे कार्य मोठे आहे आणि या पोराच्यानं होणार नाही, याच्यानं कसं होईल. अरे त्या कार्यासाठी माझा प्राण गेला तरी हरकत नाही, मात्र मी ते कार्य करून जे असलेलं तो मन समाधान केल्याशिवाय राहणार नाही असं या वचनानं आपल्या आईला बोलू लागला. जरी आयशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कारा सोमज शेवटी पुत्र धर्म मिरवावया. या मनाचा हेतू माझ्या जर नाही पूर्ण झाला तर तुझ्या पोटी जन्म घेऊन पुत्र म्हणण्यासाठी लाज वाटेल मला धिक्कार असो. अशा प्रकारचं आपल्या आईला अनेक शब्दानं नाही काय बोलतं करू लागले. नाही काय मनातलं दुःख काय आहे, नेमकं कशासाठी आहे, अशा कोण्या तरी शब्दाला शब्द फुटल या हेतूसाठी अनेक त्या ठिकाणी शब्द करू लागलेला आहे. मग स्वान सुकर काय थोडी अवतार मिरविती द्वारी पवाडी याची नीती तया प्रोढी निर्माण झालो मी. कुत्रा कोठून माईपासूनच होणार आहे. कुत्रा असो की काय डुकर असो, जर हे कार्य नाही माझ्यानं झालं तर त्या प्रकारचा होईल. अशा प्रकारचं एवढं नीच शब्दामधून सुद्धा बोलू लागलेलं आहे. आहा पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःख लेशा पाहुनी चित्ती परिहरुषा भूभार तो नरयक. अहो माईला दुःख आहे, बापाला दुःख आहे आणि त्याच्या मनातला मनोरथ पूर्ण होत नाही. अरे त्याला नाही का मुलगा असून नाही काय जर वाचून जे असलेला व्यर्थ आहे. कसा या जमिनीला सुद्धा त्या पृथ्वीला सुद्धा त्याचं वजन होतं या पापाचं, म्हणून त्या ठिकाणी त्यातला मी एक नाही असं त्याचं म्हणणं आहे. आपण मिरवे राणी वाप्रकरणी माता पिता दैनिवाणी तयाचे भारे सकळ मेदिनी विवळ दुखे होतसे. अहो त्या ठिकाणी जे असलेलं सांगू लागले दोन ठेवायचं. या ठिकाणी सांगू लागलेलं आहे आपण शैनी भोगत आहे. पत्नी सोबत जे असलेले नाना प्रकारचे मिष्टान्न खात आहे आणि मायबापाला मात्र नाही काय आमचं जेवण होऊ द्या आणि मग तुम्ही जेव्हा तुम्हाला कुठं जायचं आहे नाही असे म्हणणारे काय या पृथ्वीला जे असलेलं मरून जावं त्यानं मात्र जिवंत राहून या पृथ्वीला वजा आहे त्यातला मी एक नाही असं त्याचं म्हणणं आहे. गोपाल कृष्ण भगवान. चला नाही कसा घेऊ वरी घ्यायच नसते सांडला राहिला अजून शिवा देसा नाही काय नाही.